बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मला वाटतं या सभेला जी अभूतपूर्व गर्दी जमलेली आहे यावरून संभाजीराजांच्या अपेक्षित आणि माझ्या अपेक्षित फार मोठ्या फरकाने आणि फार मोठ्या मताने हे पॅनेल विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि याबद्दल कुठल्याच ज्योतिषाची आपल्याला आवश्यकताही राहिलेली नाही. तर एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात आणि मला वाटतं झालेल्या युतीला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात. त्यामुळे मनपूर्वक मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद मानतो. ज्याचा वडीलराजांनी आपल्या राष्ट्रात केला की आमची युती झाली, मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये झाली, ईव्ही फॉर्म देण्याच्या एक दिवस आधी झाली आणि 11 वर्षाच्या संघर्षानंतर विधानसभेच्या 2 निवडणुका झाल्या होत्या, अनेक निवडणुका झाल्या होत्या आणि आपण संघर्ष इतका करून ठेवलेला होता की अचानकपणाने झालेल्या युतीबद्दल लोक आश्चर्यचकित झाले आणि एक राष्ट्रीय बातमी होऊन गेली. 11 वर्षामध्ये भाषणं झाली, एकमेकांच्या विरुद्ध टीका झाल्या, कार्यकर्त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले, अनेक कटू प्रसंग झाले आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांच्या तोडग्यानुसार आम्ही एकत्र आलो आणि तुम्हाला ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला की तुम्हाला आम्ही विश्वासात घेतलं नाही, तुमच्या जे सल्ला मस्तीत आम्हाला करता आली नाही वेळेअभावी, याबद्दल आम्ही जरूर आपली दिलगिरी व्यक्त केलेली होती. पण आता आम्ही एकत्र आलो ना तर एकत्र राहण्यासाठी. शेवटी राजकारण आणि समाजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी करायचं असतं, आपल्या भागाच्या विकासासाठी करायचं असतं. सातत्याने संघर्ष करून, सातत्याने एकमेकाची डुकी फोडून त्याच्यात माणसाचा विकास होतोय, गोरगरिबाच्या जीवनात चांगले दिवस येत नाही. आणि म्हणून त्याचा उल्लेख त्यांनी केला. यापूर्वी या कार्यकाळातला अनेक अनुभव या युतीचे आहेत. पहिली युती झाली ती कैलासवासी शामराव भिवाजी पाटील आणि मंडलिक साहेबांची. अनेक संघर्षानंतर ते एकत्र आले आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते एकत्र राहिले. त्यानंतर युती झाली कैलासवासी विक्रमशिवराजेंची आणि मंडलिक साहेबांची. तुम्हाला आठवत असेल 78, 80 आणि 85 3 विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 2 विधानसभेला मी राजेसाहेबांचा होतो, एका विधानसभेला मी मंडलिक साहेबांच्याकडे गेलो. म्हणून या तिन्ही निवडणुकीमध्ये इतक्या प्रचंड हाणामाऱ्या झालेल्या होत्या, अनेक कार्यकर्ते रक्तबंबाळ झालेले होते. आपल्या कागल शहरातला एक महिलांचा ट्रक त्या प्रचारामध्ये 1980ला ज्याला मुरगुडला गेला होता त्या हळदीच्या डोंगरावर दगडफेक झाली आणि अनेक महिला त्यामध्ये जखमी झालेल्या होत्या. म्हणून या पार्श्वभूमीवर सुद्धा अतुल दशरे कार्यक्रम घेतला आणि त्या गुणगौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले आणि म्हणून शेवटपर्यंत एकत्र राहिले. 11-12 फूट पडलेले होते. असा संघर्ष माझा आणि संभाजीराजांचा झाला. आमच्या आम्ही एकत्र आलेलो आणि एकत्र राहण्यासाठी आपण काय प्रयत्न करायचे त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. या नगरपालिका या निवडणुकीमध्ये जे प्रलंबित प्रश्नाचा उल्लेख त्यांनी केला. आपल्याला दोन्ही प्रश्न मार्गी लावायचे, आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था आपल्याला करायची आहे, आपल्या शहरामध्ये वाहतुकीची व्यवस्था चांगली करायची आहे आणि त्याचा उल्लेख केला. गांजाचं हे सातत्याने वाढत चाललेलं आहे आणि आता नवीन जिल्हा पोलीस प्रमुख आल्यानंतर बराचसा चाप त्याला बसलेला आहे. सातत्याने आम्ही एनसीला सांगत होतो आता हे फक्त कागल शहरातच घडलेलं आहे, पूर्णपणे राज्यामध्ये आणि विशेषतः या दक्षिण महाराष्ट्रामध्ये
आपल्याला याचं पेव फुटलेलं दिसेल. आणि म्हणून अशा गोष्टी टाळायच्या असतील, आपल्या तरुणाईला यामध्ये वाचवायचं असेल तर आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याचा उल्लेख त्यांनी अशासाठी केला की आता जर एखादी कठोर निर्णय चांगला घ्यायचा असेल तर अमुक कार्यकर्ता दुखावेल आणि मी त्यांच्या गटात जाईन, मी यांच्या गटात जाईन म्हणण्याचे आता प्रसंगच नाही. तर आता ब्लॅकमेलची संधी राहिलेली नाही. आता झालेला आहे निर्भय राजकारण. या पुढच्या काळात शाश्वत विकासासाठी, शहराच्या विकासासाठी हातात हात घालून आपण काम करूया. अनेक वर्ष आपण झगडलात, अनेक वर्ष आपण मतभेद केला आणि एका विशिष्ट वळणाला आपण एकत्र आला. असं एकत्र आपण सर्वांनी राहावं आणि या कागद शहराचं. आणि यामुळे काय होईल, यामुळे जिल्ह्यामध्ये दबदबा आपला वाढेल, राज्याच्या राजकारणावर आपला प्रभाव पडेल आणि कागद तालुक्याला वजा करून कुणालाही राजकारण करता येणार नाही हा एक संदेश या निमित्ताने जाईल. आणि मला वाटतं या निमित्ताने आपल्याकडे नेतृत्व करण्याची संधी आलेली आहे. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म आपल्याला या कागद तालुक्यात झाला आणि जिल्ह्याच्या आणि राज्याच्या नेतृत्व करण्याची जबाबदारी अनेक वर्ष आज आपल्याकडे आलेली आहे. ती आपण प्रामाणिकपणे निभावण्यासाठी एकमेकाला विश्वास देऊया. या निवडणुकीमध्ये आज सकाळी आमचा थोडा सर्वे आला आणि काही प्रभागामध्ये काही बंडखोर उमेदवार उभे राहिले आहेत, त्यांना जरा मतं जात आहेत असं दिसतं. उद्या आम्ही बैठक बोलावलेली आहे. त्या कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही, परंतु ते घडू नये त्यासाठी आपण व्यवस्थितपणानं मतदान कसं होईल आणि ते बघितलं पाहिजे. नगराध्यक्षाला मत, खालच्या उमेदवारांना मत, एकसारखी मतं पडण्याची आवश्यकता आहे. आपल्या प्रभागात जे बंडखोर राहिलेले असतील कशाच्याही प्रकारे त्याला आपण साथ देता कामा नये, त्यांना मताधिक्य देता कामा नये. पाहुणे, दोन मित्र मंडळी असं जर आपण करायला लागला तर मग त्याला काय अर्थ राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला शपथ म्हणून सांगेन की नगराध्यक्ष जर प्रचंड मतांनी निवडून येतीलच, हे सगळे नगरसेवक एकसारख्या मताने निवडून यावेत अशा प्रकारचं कामामध्ये आपण करावं. उद्याचा एक दिवस आहे, परंतु वेगळी सभा शेवटची म्हणून आपण घेतली, पण उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पण आम्ही उद्या प्रचाराचा कोणताही कार्यक्रम आम्ही कागदला घेणार नाही, मुंडूरला घेणार नाही, गरीबला घेणार नाही. तुम्हाला सर्वांना नियोजनासाठी मुक्त करण्यासाठी आम्ही उद्याचा दिवस ठेवलेला आहे. आता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.